नमस्कार. आज आपण गणपतवाणी बिडी पितांना ही बासी मर्ढेकरांची अत्यंत नावाजलेली आणि तेवढीच ज्या कवितेने आपल्याला गोडी लाभलेली आहे, जी कविता आपण शैक्षणिक प्रवासाच्या कोणत्या तरी वळणावर, कोणत्या तरी वर्गामध्ये, कोणत्या तरी अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने अभ्यासलेली आहे, पण अजूनही ती विसरलेली नाही आहेत आपण. अशी कविता आपण आज त्यावर बोलूया. मित्रांनो, 1945 च्या दरम्यान नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर अणुबॉम्ब टाकले गेले आणि हे शहरच उद्ध्वस्त झाले. निव्वळ हे शहरच उद्ध्वस्त झाले नाही, तर इथली माणसांवरची असलेली श्रद्धा, माणसांवरचा असलेला विश्वास, माणसं माणसांवर करत असलेले प्रेम, हे सगळे शब्दच निरर्थक वाटायला लागले. माणसांवरचा विश्वास उडाला. कारण एका माणसाने, एका देशाने आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी, आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या देशावर आणि त्यामध्येही प्रामुख्याने निरपराध असणाऱ्या माणसांवर, शांत असणाऱ्या शहरावर, तिथल्या पशु प्राण्यांवर, त्यांचा काहीही गुन्हा नाही अशा बेगुन्हा जीवांवर आपल्या वर्चस्ववादी भूमिकेतून अणुबॉम्ब टाकला आणि एका क्षणात सारं शहर निस्तानाभूत झालं, उद्ध्वस्त झालं आणि तिथून माणसांवरचा विश्वास उडायला लागला. माणसांचे भय निर्माण झाले, माणसांबद्दल भीती निर्माण झाली आणि मग माणसाच्या जीवनाची क्षणभंगुरताही लक्षात आली. काल परवापर्यंत मी म्हणणारा माणूस आता अनुभवामुळे एका क्षणामध्ये नष्ट होतो. नव्हे, एक शहर नष्ट होते आणि कित्येक वर्ष काही मुलं, काही माणसं जायबंदी होतात. कित्येक वर्ष त्या शहराला पुनर्निर्माणासाठी लागते. हे सगळं पहिल्यांदा या जगाने अनुभवलंय आणि माणसांचं अवाढव्य, माणूस ईश्वरावर आणि एकूणच या सृष्टीवर अस्तित्व गाजवायला निघालेला होता. तो माणूस किती क्षणभंगूर आहे हे त्या क्षणी माणसाला जाणवलं आणि मग बासी मर्ढेकरांना माणसाचं जगणं मुंगीवत वाटायला लागलं. तू एक मुंगी, मी एक मुंगी, ही एक मुंगी, ती एक मुंगी, आपण साऱ्या मुंग्याच मुंग्या. माणसांचं जगणं पिपात मेले ओल्या उंदीर, माना पडल्या मृगायल्या विना असं वाटायला लागलं. माणसाच्या विफलतेतून ही कविता, माणसाच्या अविश्वासातून ही कविता, अशा कविता बासी मर्ढेकरांनी लिहिल्या. माणसाचं क्षणभंगूर असलेलं जगणं, माणसांवरील उडालेला विश्वास आणि एकूणच अविश्वासाचं जगणं, भयतेचं जगणं, भीतीचं जगणं मर्ढेकरांनी आपल्या कवितेमध्ये रेखाटलं. एक अभावग्रस्त जीवन, सर्वसामान्य माणसाचं जीवन किती अभावग्रस्त असतं. तो स्वप्नांचे इमले बांधतो, पण मात्र तो इमले बांधता बांधताच मरण पावतो. त्याचं जगणं तसंच बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात कसा असतो याचं हृदयद्रावक पण वास्तवदर्शी चित्रण गणपतवाणी या कवितेमध्ये बासी मर्ढेकरांनी केलं. काय म्हणतात बासी मर्ढेकर? गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी. गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनाशीच की ह्या जागेवर बांधीन बाडी. गणपतवाणी हे सर्वसामान्य माणसाचे एक प्रतीक आहे. तो वाणी आहे, तो दुकानदार आहे. पण दुकानदार तरी काय, त्याला एक इच्छा आहे. कारण तो व्यवसाय करतोय. व्यवसाय कशासाठी करतोय? की या कामातून, या व्यवसायातून आपल्याला अधिक प्रगती, अधिक पैसे येईल आणि आपल्याला अधिक माडी बांधता येईल, चांगली माडी, चांगलं जगणं जगता येईल, चांगली माडी बांधता येईल आणि यासाठी तो व्यवसाय करतोय. गणपत हे सर्वसामान्य माणसाचं नाव आहे. इथल्या सर्वसामान्य माणसाचा तो प्रातिनिधिक आहे. गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा, तो मनातल्या मनातच स्वप्नांचे इमले बांधतो आहे की मी असा करेल, मी तसं करेल, तसं करेल, तसं करेल. आणि तो जगतो कसा? तर गिरायकाची कदर राखणे, जिरे धने अन धान्य गळीत,
खोबरेल अन तेल तिळाचे विकुणी बसणे हिशेब कोळीत. तो सर्वसामान्य एक व्यावसायिक आहे. खोबरेल तेल विकतो आहे, हे विकतो आहे, ते विकतो आहे आणि हिशोब कोळीत बसतो आहे. तो काही लक्षाधीश नाही आहे, तो काही श्रीमंत नाही आहे. थोडीशी कमाई होते आहे तीच पुन्हा 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 तपासतो आहे. गरीबाच्या जीवनात काय ते आहे, एखादा लहानसा आनंदाचा क्षण येतो आहे, तोच क्षण तो पुन्हा 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 उगाळतो आहे. खरे म्हणजे मोठ्यांच्या आयुष्यातील असे प्रसंग हे दैनंदिनी असते. तूप रोटी भात हे श्रीमंताच्या जीवनातील दैनंदिन जेवण आहे, पण तेच जेवण मात्र सर्वसामान्य माणसांना पंचपक्वानासारखं वाटतं आणि म्हणून त्याचाच पुन्हा 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 तो आस्वाद घेतो आहे. तोच हिशोब पुन्हा 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 कोळीत करतो आहे, कोळीत बसतो आहे. याचा अर्थ असा की हा माणूस गणपतवाणी हा सर्वसामान्य माणूस आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील अपुरेपणाची, अधुरेपणाची एक जीवन कथा बासी मर्ढेकरांनी यामध्ये सांगितलेली आहे. त्याच्या फार काही आशा नसतात, फार काही उंच आणि मोठं ध्येय नसतं. लहान लहान छोट्या छोट्या अशा अपेक्षा असतात, पण आयुष्यभर त्याच अशा अपेक्षा पूर्ण होत नाही. तेवढाच हिशोब घोळीत घोळीत बसून तो पुटकुन्या मरून जातो, त्याचं जीवन संपून जातं. आयुष्यभर एका उमेदीनं, एका आशेनं जगणारा माणूस शेवटी मात्र मातीतून जन्मला आणि मातीतच गेला, अशीच त्याची करुण कहाणी असते. या करुण कहाणीचं एक प्रातिनिधिक रूप म्हणजेच गणपतवाणी. खरं म्हणजे मित्रांनो, गणपतवाणी ही कविता मर्ढेकरांची एक व्यक्तिचित्रणात्मक कविता आहे. माणसाच्या जीवनातील जे काही न्यूनता आहे ती न्यूनता या गणपतवाण्याच्या जीवनामध्ये दिसते आपल्याला. आणि मग असं लक्षात येतं की हा गणपतवाणी कसा आहे, तर गोन पटावर विटक रंगी सतरंजी अन उषास पोते. गोन पटावर विटकर रंगी सतरंजी अन उषास पोते. आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहीत होते. तेवढंच आयुष्य, फार मोठं आयुष्य नाही. माणसाचं जगणं किती, हे विश्व किती मोठं, तर बस तेवढ्यापुरतंच याचं लहानसं जगणं. इथला सर्वसामान्य माणूस किती लहानसं विश्व करून जगतो आहे, किती मर्यादित त्याच्या आशा अपेक्षा राहते आहे, आणि तरीही त्याच्या आशा अपेक्षा पूर्ण होत नाही. त्याच्या जगण्याला कधी सुखाची किनार येतच नाही. हे वैफल्यग्रस्त जीवन, ही दुभंगून टाकणारी निराशा बासी मर्ढेकरांनी इथे रेखाटलेली आहे. मग तो गणपतवाणी असेल, तो प्रामाणिक आहे. तो गिरायकाला अत्यंत प्रामाणिकपणाने देवघेव करतो आहे, पण तरीही प्रामाणिक माणसाच्या आयुष्यामध्ये, पण तो सर्वसामान्य आहे आणि सर्वसामान्य माणूस हा अधिक प्रामाणिक असतो. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख का असावं? गणपतवाणी बिडी बापडा पिता पितांना मरून गेला. गणपत हा सर्वसामान्य माणूस स्वप्न रंगवता 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 एक दिवस, खरं मग तो बापडा आहे, बिचारा आहे. बिचारा एक दिवस मरून गेला. त्याच्या मरणाचा कोणालाही सोय नाही. सर्वसामान्य माणसाची ही व्यथाच आहे, ही कथाच आहे. बिचारा तो मरून गेला, एक मागता डोळे दोन, देव देवसे जन्मांध. मात्र एकीकडे जो जन्मांध आहे तो एकच डोळा मागतो आहे, पण देव कधी कधी त्याला दोन डोळे देतो. आणि जो जिवंत आहे, तो जगण्याची उमेद ठेवतो आहे, तो जगण्याची आशा करतो आहे, तो मात्र मरतो आहे. एका जन्मांधाला जीवन देत आहे, तर जगणाऱ्याला मरण प्राप्त होते आहे. अशी ही इथल्या जीवाची विरोधाभासी कथा बासी मर्ढेकरांनी या कवितेमध्ये मांडलेली आहे. खरं म्हणजे ही कविता एका माणसाच्या जगण्यातील कंगाल जगण्याचं हे रूप आहे. अशा पद्धतीने या कवितेचं वर्णन